दवंडीचा आवाज व नंतर दवंडीवाल्याचे गाण्यात ओरडणे ऐकू येऊ लागते. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे, गाणे केवळ गाणी आणि तराणे, चालणार न इतर फलाने, राजांना जो मोडील कोणी, देऊ सर्वत त्याच तक्षणी. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. दवंडी संपते. रंगमंचावरील प्रकाशात दोन पहारेकरी हातात भाले घेऊन एकमेकांशी बोलत होते. छे छे, हसून हसून आपले तर पोट दुखायची वेळ आली बुवा. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गात आहेत, साधं बोलणं नाहीच कुठे. महाराजांची आज्ञा आहे ना, कोण बोलणार? काय एकेकाचे आवाज फसराडे आहेत रे. त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय? लोक अगदी त्रासून गेले आहेत. कुणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं आहे आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो अन सुडावरी चढवतो. ते बघ ती दोघं नवरा बायको भांडत तिकडेच येत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूया, साठी भांडतायत.